आणि यानंतर आपण वाराणसीत जाऊयात। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आता बाहेर आलेले आहेत। देख सकते हैं ये सीधी तस्वीरें, एक पूरा ग्रुप एनडीए का पूरा ग्रुप जो नरेंद्र मोदी के समर्थन में नामांकन के बाद बाहर निकल रहा है। यही ताकत है एनडीए की, यही ताकत है। आहे आणि तिसऱ्यांदा त्यांनी आपल्या खासदारकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आता एनडीएचे जे नेते आहेत ते पंतप्रधानांच्या सोबत आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रसाद नड्डा आहेत, राजनाथ सिंह आहेत, अमित शाह आहेत, योगी आदित्यनाथ आहेत, त्यासोबतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कोनार्ड शर्मा, प्रफुल्ल पटेल, रामदास आठवले, हरदीप पुरी, त्यासोबतच चंद्राबाबू नायडू, पवन कल्याण, जितनराम मांझी, उपेंद्र कुशवाह, संजय निषाद, अनुप्रिया पटेल, ओमप्रकाश राजभर, जयंत चौधरी, अंबुमणी रामदास, जी.के. वासन, देवनाथन यादव, तुषार वेलापल्ली, अतुल बोरा, प्रमोद बोरो, पशुपती पारस आणि भूपेंद्र चौधरी अशी एक भली मोठी टीम एनडीएच्या नेत्यांची यावेळेला पाहायला मिळते। यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यासोबतच रामदास आठवले हे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उमेदवारी अर्ज दाखल करताना वाराणसीमध्ये पोहोचलेले होते। त्यासोबतच प्रफुल्ल पटेल हे देखील यावेळेला पाहायला मिळतात। त्यामुळे एनडीएचे जे प्रमुख नेते आहेत त्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचलेले आहेत। काही वेळापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि वाराणसीतून तिसऱ्यांदा मोदींना उमेदवारी पक्षाकडून जाहीर झालेली आहे। हा उमेदवारी अर्ज भरण्या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंगेचं पूजन केलं, त्यानंतर कालभैरवाची आरती केली आणि त्यानंतर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या समवेत आणि जे सूचक आणि प्रस्ताविक जे लागतात या सगळ्या मंडळींसह कार्यालयामध्ये पोहोचलेले होते आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी। काल संध्याकाळी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल आज करण्यापूर्वी वाराणसीमध्ये रोड शो केलेला होता, मोठं शक्ती प्रदर्शन केलेलं होतं आणि त्यानंतर आज देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमध्ये येऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। प्रधानमंत्री मोदी के नामांकन अधिकचे अपडेट जाणून घ्या तर सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे। सोमेश, पंतप्रधानांनी अर्ज दाखल केलेला आणि एनडीएचे प्रमुख नेते सुद्धा पंतप्रधानांच्या सोबत पाहायला मिळतात। एक भली मोठी टीम नेत्यांची पंतप्रधानांच्या सोबत पाहायला मिळते। लोकसभा उमेदवारी अर्जात पंतप्रधान सोबत अर्ज भरायला आले होते आणि एनडीएच्या नेत्यांसोबत सोमेश, काही तांत्रिक कारणामुळे तुमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ते बाहेरून लोकांना देखील अभिवादन करतायत। त्यावेळेला एनडीएचे जे प्रमुख नेते आहेत ते पंतप्रधानांच्या सोबत आपल्याला पाहायला मिळतात। जगत प्रसाद नड्डा असतील, राजनाथ सिंह असतील, अमित शाह असतील, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील यावेळेला त्यांच्यासोबत आपल्याला पाहायला मिळतात। प्रफुल्ल पटेल देखील आहेत, रामदास आठवले देखील आहेत, हरदीप पुरी आहेत, चंद्राबाबू नायडू सुद्धा पंतप्रधानांच्या सोबत पाहायला मिळतात, तर जितनराम मांझी आहेत, उपेंद्र कुशवाह आहेत, संजय निषाद आहेत, अनुप्रिया पटेल देखील आहेत। हे असे सगळे प्रमुख एनडीएचे जे नेते आहेत, जे घटक पक्षांचे नेते आहेत ते देखील पंतप्रधानांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी वाराणसीमध्ये पोहोचलेले आहेत। मोदींकडून वाराणसीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। काही वेळापूर्वीच पंतप्रधानांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि काल संध्याकाळी त्यांनी शक्ती प्रदर्शन देखील केलेलं होतं। त्यामुळे आता यंदा भाजपचा जो नारा आहे अब की बार 400 पार, हे सगळं पार करण्यामध्ये भाजपला यश येतं का, हे आता निवडणुकींचे टप्पे पार पडल्यानंतर निकालाच्या दिवशी समजणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।